हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक मशीन आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन यामधला डिफरन्स सांगणार आहे की नेमकं आपण सेमी ऑटोमॅटिक मशीनवरती कसं काम करू शकतो आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीनवरती कसं काम करू शकतो. तर आत्ता तुम्ही जे पाहताय ती आहे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की रोल लोड केलेला आहे, पेपर ऑलरेडी मशीनमध्ये लावलेला आहे आणि मी फक्त पॅकिंग करते. म्हणजे पॅकिंगचं जे मटेरियल आहे किंवा द्रोण जे पाहताय तुम्ही ते गोळा करते. मशीनमधून आपोआप पेपर बाहेर निघतोय, द्रोण बाहेर निघतायत. तर ही आहे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. ह्यामध्ये अशा मशीनमध्ये तुम्ही पेपर प्लेटची मशीन, पत्रावळीची मशीन सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला फक्त बसून पॅकिंग करायची आहे, बाकी काहीही करायचं नाहीये. पेपर ऑलरेडी आपण मशीनमध्ये लोड करून देत असतो फुल्ली ऑटोमॅटिक मशीनमध्ये. आता ह्या मशीनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मी फक्त ही एक मशीन दाखवली आहे तुम्हाला, ज्यामध्ये आपण फक्त द्रोण बनवतोय. तर अशी पत्रावळीची मशीन सुद्धा येते, त्यानंतर प्लेटची मशीन सुद्धा येते. तर तुम्हाला जशी मशीन हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकता फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये. आणि ह्याचा फायदा असा आहे की तुम्हाला पेपर हाताने टाकत बसावे लागत नाही, फक्त पॅकिंग करायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता की इथे किती सारं प्रोडक्शन आपण गोळा केलेलं आहे, तयार झालेलं आहे. मी फक्त आता सध्या पेपर बाहेर ओढते, कारण हा पेपर मी जास्त इंचाचा लावलेला आहे. यामध्ये 8 इंचाचा पेपर लावलेला आहे मी. माझ्याकडे थोडासा शिल्लक होता, त्यामुळे मी 8 इंचाचा पेपर ह्यामध्ये लावलेला आहे. म्हणून तो पेपर थोडासा बाहेर ओढावा लागतोय, नाहीतर काही गरज नाहीये. तुम्ही जर 6 इंचाची डाय आहे, तुम्ही 6 इंचाचा पेपर जर लावलात ना तर आपोआप द्रोण बाहेर पडतात आणि पेपर पण पुढे सरकतो. तर आता ही जी दुसरी मशीन पाहताय ही आहे सेमी ऑटोमॅटिक मशीन. ह्या मशीनमध्ये सुद्धा प्रोडक्शन खूप छान निघतं, जागा कमी लागते. त्यानंतर जी पेपर प्लेट आहे ना, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की सर्कल कटिंग करावे लागतात. आता हे सर्कल कटिंग जे आहेत ना, ते तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता किंवा मशीनमध्ये सुद्धा करू शकता. मशीनमध्ये सर्कल कटिंग कसे करायचे ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ह्यामध्ये सुद्धा एका तासात 1500 ते 2000 प्लेट आपण तयार करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की 2000 कशा काय? तर आता मी जे सर्कल ठेवते डायमध्ये ते 10-10 ठेवते. काही लोक जी म्हणजे थोडीशी जुनी झालेली आहेत या व्यवसायामध्ये, ती 15-15 सर्कल ठेवतात. माझं प्रोडक्शन एका तासामध्ये 1500 तयार होतं. 2 तासामध्ये मी एक बॅग तयार करते, म्हणजेच की 3000 प्लेट तयार करते. पत्रावळीसाठी तुम्हाला सर्कल कटिंग वगैरे करायची गरज नाही. पत्रावळीची डाय मोठी असते, त्यामुळे त्याचे स्क्वेअर शीट येतात. डायरेक्टली त्या स्क्वेअर शीट ज्या असतात ना, त्या तुम्ही डायवरती ठेवायच्या. साईड पेपर आपोआप कट होतो आणि पत्रावळी तयार होते, तर ते उचलून घ्यायचं असतं. आता पत्रावळीची डाय माझ्याकडे नाही आहे. ज्यावेळेस पत्रावळीची डाय मी लावेल आणि प्रोडक्शन तयार करेल, तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे ही मशीनसुद्धा खूप उपयोगी आहे. घरामध्ये जागा नसेल किंवा मग तुमचं बजेट कमी असेल, तर कमी बजेटमध्ये सुद्धा ही मशीन खूप छान आहे आणि प्रोडक्शन पण खूप छान तयार करते. आता मोठमोठ्या प्लांट्समध्ये किंवा मोठमोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये काय करतात की प्रत्येक मशीनवरती एक लेडीज काम करते, एक लेबर असतो. तर शक्यता फुल्ली ऑटोमॅटिक तिथे कमी वापरतात. फुल्ली ऑटोमॅटिक फक्त द्रोणसाठी वापरतात आणि पेपर डिश आणि पत्रावळीसाठी हीच मशीन वापरतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.